पहिलीच बातमी आहे यवतमाळमधून ज्या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी मोठी शोध मोहीम सुरू आहे। या T1 वाघिणीचा शोध घेतला जातोय आणि तिला शोधण्यासाठी अख्खी टीम कार्यरत आहे। आतापर्यंत या वाघिणीने 13 जणांचा बळी घेतला आणि त्यामुळे तिला मारण्यासाठी हैदराबादमधून शार्प शूटर नवाब शाफात अली खान ला पाचारण करण्यात आलेला आहे। मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात वादही झाला होता। पर्यावरण प्रेमींकडून या वाघिणीला मारण्यापेक्षा जेरबंद करा असं आवाहनही केलं जात होतं। मात्र सर्वोच्च न्यायालयाने या वाघिणीला जेरबंद करण्याचे किंवा तिला ठार करण्याचे आदेश दिलेले आहेत। ही शोध मोहीम नेमकी कशी सुरू आहे, ही T1 वाघीण नेमकी कुठे आहे, याचा शोध लागलाय का, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। यवतमाळच्या राळेगाव जंगलामध्ये जी नरभक्षक वाघीण आहे त्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा वन विभागाचा तर आलाच आहे। शिवाय खाजगी शूटर जे आहेत नवाब शाफात अली खान यांचा एक फौजफाटा वेगळा जो आहे तो या ठिकाणी या जंगलामध्ये आलेला आहे। सखी कृष्णापूरच्या जंगलामध्ये सध्या आपण आलेलो आहोत। मोठ्या प्रमाणात इथे त्यांची यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि यंत्रणा कामाला लागली आहे। ट्रँग्युलराइज गन आहे, इतर गन आहे। नवाब यांचे पुत्र असगर अली हे देखील या ठिकाणी आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही लोक आणि इथले स्थानिक नागरिक देखील या सर्च ऑपरेशनमध्ये आहेत। त्यांना आताच काहीतरी पगमार्क्स या ठिकाणी मिळालेले आहे आणि कुठेतरी आता वाघीण शेवटच्या टप्प्यात आहे असेचे काही संकेत या पथकाला मिळालेले आणि त्या पद्धतीने प्रयत्न सुरू झाल्याचे आपण बघू शकतो आहे। नवाब शाफात अली खान आहेत जे त्यांचा पारंपरिक शिकारीचा व्यवसाय आहे का रॉयल फॅमिलीतून ते येतात आणि वन विभागाने त्यांना स्पेशली या मोहिमेसाठी पाचारण केलेलं आहे। त्यांची टीम आहे, पशुवैद्यक अधिकारी आहे, स्थानिक वनपाल आहे, वनगार्ड आहेत आणि ग्रामस्थ देखील आहेत। सोबत एक वन विभागाचे ACF दर्जाचे अधिकारी देखील इथे आहेत आणि ही मोहीम सुरू झालेली आहे। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ।